या हेडलाईन्स नंतर पाहूयात सविस्तर बातम्या। पंतप्रधान मोदींच्या भेटीत राज्यातील विविध प्रकल्प आणि प्रशासनाबाबत चर्चा झाल्याची माहिती फडणवीसांनी दिली आहे। केंद्राकडे जेव्हा जेव्हा मदत मागतो तेव्हा ती मदत मिळते असंही फडणवीस म्हणालेत। उत्तन विरार कॉरिडॉरसह विविध प्रकल्पांसाठी अर्थसहाय्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी सविस्तर चर्चा झाली। पुणे मेट्रोचं उंच काम जवळपास पूर्ण असून पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांची भेट घेतलेली आहे। राज्यामध्ये एकूण प्रशासन आणि प्रकल्प या संदर्भातली माहिती मी त्यांना दिली। केंद्र सरकारच्या सोबत काही प्रकल्पांची आमची चर्चा चाललेली आहे। काही प्रकल्प वेगवेगळ्या स्टेजेसमध्ये आहेत, त्या संदर्भातली माहिती त्यांना दिली आणि एकूणच केंद्र सरकारकडून काय मदत अपेक्षित आहे या संदर्भात देखील मी त्यांना जे काही पत्र आहे ते दिलेलं आहे। अतिशय चांगली चर्चा झाली आहे। पूर्वी देखील जेव्हा जेव्हा आम्ही केंद्र सरकारकडे मदत मागतो त्यावेळी ती मदत मिळते, मग ती हायवेजच्या संदर्भात असेल, रेल्वेच्या संदर्भात असेल किंवा आपलं जो काही उत्तन विरार कॉरिडॉर असेल, अशा विविध प्रकल्पांच्या संदर्भात, मेट्रोच्या संदर्भात, आपल्या नदीजोड प्रकल्पाच्या संदर्भात, अशा विविध संदर्भात वेगवेगळ्या स्टेजेसवर जे काही आपले प्रकल्प आहेत त्याची त्यांना माहिती देऊन आणि त्याला कसं एक्सपिडाइट करता येईल या संदर्भातला हा प्रयत्न होता। माननीय प्रधानमंत्री मोदींना भेटल्यानंतर मी निर्मला सीतारामनजी यांची देखील भेट घेतली आणि तिथे विशेषतः जो आपला उत्तन ते विरार हा जो कॉरिडॉर आहे जवळपास 55,000 कोटी रुपयाचा, त्याच्या संदर्भातलं आपण एक जायकाला प्रपोजल दिलेला आहे। तर ते प्रपोजल परस्यू करण्याच्या संदर्भातली आजची भेट होती। प्रपोजल मोठा असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी एक सल्ला दिलेला आहे की जायका सोबत अजून एखाद दुसरी मल्टीलॅटरल एजन्सी, अशा 2 एजन्सीज जोडून हे पूर्ण फंडिंग करता येईल का, अशा प्रकारचा प्रयत्न करू। आम्ही त्याला होकार दर्शवलेला आहे, त्यामुळे त्याही संदर्भात पुढच्या काळामध्ये आम्ही वर्किंग करू। पण एक पॉझिटिव्ह त्याला आता एक प्रकारे एक रस्ता मिळालेला आहे आणि पुढच्या काळात त्याचे काम आपल्याला सुरू करायचं आहे। त्यानंतर मी माननीय भूपेंद्र यादवजी यांच्याकडे देखील गेलो होतो आणि विशेषतः भूपेंद्र यादवजी यांच्याकडे जे काही आपले पर्यावरण आणि वन याच्या ज्या काही आपल्या मंजुरी आहेत, ज्या थांबलेल्या आहेत किंवा वेगवेगळ्या स्टेजेसवर आहेत, त्याची माहिती मी त्यांना दिली, त्याचा फॉलोअप केला। त्यांनी देखील अतिशय वेगानं ती मान्यता देण्यात येईल अशा पद्धतीनं सांगितलेलं आहे। आता माननीय पियुष गोयलजी आणि निर्मलाजी यांच्यासोबत एक उद्योगाच्या संदर्भातली बैठक आहे। देशभरातले मुख्यमंत्री किंवा इंडस्ट्रीज मिनिस्टर त्याला राहणार आहेत। ज्या औद्योगिक वसाहती आपण केंद्र सरकारच्या मदतीने तयार करतोय त्याच्यामधली प्रगती आणि त्याच्यातल्या अडचणी या दोन्ही गोष्टींवर ही बैठक आहे। आपल्याकडे विशेषतः शेंद्रा बिडकीनला आपण आता ॲडिशनल 8,000 एकर जमीन ही ॲक्वायर करतो आणि अतिशय यशस्वी अशा प्रकारे आपली ही औद्योगिक वसाहत DMICच्या अंतर्गत झालेली आहे। तर त्यामध्येही केंद्र सरकारने काही हिस्सा घ्यावा आणि आपल्याला ॲक्विजिशन करता निधी द्यावा अशी एक मागणी आपण